साहेब यांना आज 9 ऑक्टोबर या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं उद्घाटन म्हणजे विमान वाहतूक सुरू होणार। ते या अति महत्त्वाच्या किंवा सिंधुदुर्गासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार, राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत, सन्माननीय अनिल परब, सन्माननीय आदिती तटकरे, सन्माननीय आदित्य ठाकरे, सन्माननीय विनायक राऊत, सन्माननीय नितेश राणे, वैभव नाईक, दीपक केसरकर, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, राज्याचे मुख्य सचिव सन्माननीय सीताराम कुंटेजी, राज्याचे डीजी सन्माननीय पांडेजी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, मंचकार उपस्थित असलेले अन्य मान्यवर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि मित्र, माझ्या जीवनातील अतिशय एक आनंदाचा क्षण म्हणा, दिवस म्हणा आजचा आहे। अशा क्षणी कोणतेही राजकारण करू नये असं मला वाटत होतं। आपण जावं, शुभेच्छा द्याव्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिपी विमानतळ उडणारं विमान डोळे भरून पाहावं, या स्तुत्य हेतूने मी इथे आलेलो होतो आहे। विमानतळ पाहिला, विमानं पाहिली, 3 विमानं पाहिली, फार बरं वाटलं, आनंद वाटला। आणि तसंच मी मंचकावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबही भेटले, काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले, मी एक शब्द ऐकला, असो बांधवांना विमानतळ होणं आवश्यक आहे, प्रवाशांना सुखसोयी प्रवासाची मिळणं आवश्यक आहे, देशातले परदेशी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेत, पर्यटनाच्या माध्यमातून किमान 5-7 दिवस राहावेत, 4-5 लाख रुपये त्यांनी त्या दौऱ्यात खर्च करावेत, सिंधुदुर्गातील व्यावसायिक म्हणा, उद्योजक म्हणा, त्यांच्याकडे हे पैसे जावेत आणि आर्थिक समृद्धी या जिल्ह्यातील लोकांना यावी, या स्तुत्य हेतूने हा विमानतळ व्हावा अशी माझी असं मानस होतं। बांधवांनो, मी 1990 साली या जिल्ह्यात आलो, माझा जन्म जिल्हा सिंधुदुर्ग आहे, पण लहानपणापासून मुंबई कार्यक्षेत्र, मुंबई माझं। 90 साली मला पाठवण्यात आलं, माननीय बाळासाहेब ठाकरेजीने म्हणाले की तू सिंधुदुर्ग जिल्ह्यात जा, तुला मागणी आहे, जरा कृपया घोषणा नको। आणि मी आलो, निवडणूक लढली, निवडून आलो, 90 साली निवडून आलो। त्या हा जिल्हा पाहिला मी, नाहीतर मी फक्त कणकवलीतील काही मोजकी हाताळमुंडवडी गावच मला माहीत होती। त्यानंतर मी जिल्हा संपूर्ण फिरलो आणि मी जिल्ह्यातील अडचणी काय, समस्या काय जाणून घेतल्या। फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नव्हतं या जिल्ह्यात, 5000 मिली पाऊस पडतो, 5000, पण फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नाही, पाऊस पडतो, विथिन हाफ ॲन अवर म्हणजे अर्ध्या तासात समुद्राला पाणी मिळतं, अर्ध्या। या जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते, हायवेची अवस्था दुर्दशा होती,
रस्तेही नव्हते, आतमध्ये जाणे राज्यस्तरीय रस्तेही सरळ नव्हते, गावाचे रस्ते सोडा, अनेक गावांना वीज नव्हती, अंधारात राहायचे 90 सालापर्यंत. शाळा असल्या तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही, ही शैक्षणिक अवस्था होती. शैक्षणिक अवस्था, मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे सोडाच. इथली लोक की इथली मुलं शिकली कमी किती शिकू देत, नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे, मग पोलीसमध्ये असो गिरणीमध्ये असो त्यावेळेला, किंवा मंत्रालय असो, काही शिकले तर मंत्रालय. मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा, मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला जिल्ह्यात 90 साली मी आलो आणि माझ्या जिल्ह्याची स्थिती पाहिल्यानंतर मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा. आता मी फक्त सांगतोय, ज्याला लोक ठरवतील कोणी केला, लोकांच्या संपर्कात कोण, अडीअडचणीला कोण, आजारी पडलं तर कोण पैसे देतं, कोण हॉस्पिटलला घेऊन जातात, कोण कोण बिल भरतं, इथून ते लीलावतीपर्यंत अगदी लोकांना माहिती आहे प्रत्येक माणसं. उद्धवजी हे सर्व साहेबांच्या प्रेरणेतून मी आत्मसात केलं आणि त्याचं अंमलबजावणी मी इथे करत होतो. त्यात माझा स्वार्थ काय नव्हता. मी स्वतः छोटा मोठा उद्योजक पण आहे, मला ह्यावर मला अवलंबून राहायचं काय कारण नाही. आणि मग एक दिवशी मी ठरवलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल. आणि मग मला कोणी ॲडवाईस केलं, मार्गदर्शन केलं की टाटा इन्स्टिट्यूटकडे जा, ते तुम्हाला रिपोर्ट देतील, तुम्ही हा जिल्हा कोणत्या कारणाने विकसित करावा. त्यावेळेला मी टाटाकडे गेलो. मला ह्यावर मला अवलंबून राहायचं काय कारण नाही. आणि मग एक दिवशी मी ठरवलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल. आणि मग मला कोणी ॲडवाईस केलं, मार्गदर्शन केलं की टाटा इन्स्टिट्यूटकडे जा, रिपोर्ट देतील, तुम्ही हा जिल्हा कोणत्या कारणाने विकसित करावा. त्यावेळेला मी टाटाकडे गेलो. त्यांना एक काम दिलं, त्यांनी 481 पानाचा रिपोर्ट दिला, तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून या गोष्टी करा. बाजूला गोवा आहे, गोवा टुरिझम स्टेट आहे, त्याप्रमाणे टुरिझम डिस्ट्रिक्ट करा. तुमचा समुद्र किनारा अति सुंदर आहे, चांगला आहे, स्वच्छ आहे. जिल्ह्याला हिल स्टेशन पण आंबोली आहे, भौगोलिक दृष्ट्या अतिशय चांगला म्हणजे पर्यटनाला पोषक जिल्हा आहे. आणि मग त्यानंतर पर्यटन म्हणून त्यानंतर सत्ता परत 95 साली शिवसेना बीजेपीची आली, माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री. सरांना मी सांगितलं, सर हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून देश पातळीवर आपण जाहीर करण्यासाठी परवानगी केंद्राचे घेऊ. अर्ज केला, परवानगी आली. देशातला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग केंद्रीय पर्यटन जिल्हा झाला, पर्यटन जिल्हा. आणि त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, सुरक्षितता, या सर्व गोष्टीचा विचार करून तशा तरतुदी करण्यात आल्या. साहेबांच्या आशीर्वादानंतर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री बांधवनं त्यावेळेला गोपीनाथ मुंडे माझे सहकारी मंत्री, उपमुख्यमंत्री होते, त्यांना सांगून एक वेळेला ब्रिज आणि रस्त्यासाठी 120 कोटी रुपये दिले. मी मुंडे साहेब काय बोलले, म्हटलं मुंडे साहेब मी हे करतोय. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी रुपये दिले. 80-90 लाख रुपये जिल्ह्याला यायचे, ते 100 कोटीच्या तुलनेत येऊ लागले. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आता जे बनलंय ना, याला कारण नारायण राणे, दुसऱ्याचं नाव तिथे जवळपास येऊ शकत. इथल्या शाळा, वर्गात शिक्षक, एका वेळेला स्पेशल केस 340 शिक्षक आणले मी, 340. आणि आता शॉर्टेज नाही शिक्षकांचं. आज राज्याच्या 10वी 12वीच्या निकालात
पहिले 7-8 तरी सिंधुदुर्गाचे असतात. त्याला कोण कारणीभूत आहे? जनता जाणते. जनता. हे श्रेय मी घेत नाही. त्यावेळेला शिवसेनेचं होतं, साहेबांचं श्रेय आहे, माझं नाही. मी निमित्त. जसं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना सचिन जो स्कोर करायचा क्रेडिट कोणाला द्यायचं? माझं नाही, मग तो बॅटचा आहे. ही क्रेडिट मला घेतच नाही, आजही नाही. मी जनसामान्यासाठी काम करणं, हे करणं मला आवश्यक आहे. माननीय उद्धवची एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. माझ्याकडे एक कागदपत्र, एक फोटो आहे. ह्या जाग्यावरून मी आणि प्रभू भूमिपूजन करायला आलो 15 ऑगस्ट 2009. त्या वेळेला समोरच्या बाजूला आंदोलन होत होतं. फोटो आहेत. जमून घेऊ देणार नाही, ऍक्विशन करू देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. नुसतं विमानतळापुरतं साहेब नाही, रेडी बंदर आपल्या त्यावेळेच्या राजवाडीत मी मंजूर केलं. अद्याप होत आहे. किती विरोध, किती विरोध. कोण करतं विचारा, कोण करतं? मी नावा घेतलं तर राजकारण होईल. महिन्याला कोण जाऊन उभं राहतं आणि काम अडवतं? हाच हायवे. आता आमच्या अजित पवार साहेबांनी नाव घेतलं. राज्यात कुठे झालं नसेल. हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आम्ही लगेच त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरला मला नाव सांगा, मी बोलून घ्यायचं, अडवायचं नाही रस्ता. आमचा काय भागवा आणि रस्ता पुढे चालू करा. अरे काय विकासासाठी आहे? कोण अडवत होतो? विचारा जरा. सी वर्ड. माननीय अजित पवार साहेबांनी 100 कोटी दिले ऍक्विशन साठी. 100 कोटी दिले त्यावेळेला. मी मागितले, अर्थमंत्री हेच होते आणि दिले की ऍक्विशन साठी 100 कोटी. काय झालं हो? सी वर्ड कोणी कॅन्सल केलं? कोण तिथे तोंडवलेलं आंदोलन करत होतं? हाच स्टेजवर. अहो भांड काय फोडायचं, किती फोडायचं? तुम्ही समजता तसं इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. आणि म्हणून परिस्थिती बदलते. मला काही म्हणायचं नाही. तुम्हाला फक्त तुम्ही आलात, मला बरं वाटलं, आनंद वाटला. सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन, त्यांनी इथला अभ्यास करावा. तो 481 पानाचा रिपोर्ट टाटांचा वाचाव. कसं इन्फ्रास्ट्रक्चर पहा, निसर्ग कसा ठेवण्यात यावा, भात आणि इथली घरावरी कौलं तशीच ठेवण्यात, अनेक गोष्टी आहेत. तुम्ही वाचा, द्या त्यासाठी पैसे. अहो धरणाला 1 रुपया अजून धरण पुढे जातच नाही. माझ्या वेळेला जेवढी टक्के धरणाची कामं झाली जेवढ्या, आज 1% पण पुढे गेला नाही. काय विकास? कोणाला पाणी येऊ दे, इथेही पाणी नाहीये एअरपोर्टला. आज हे वीज लाईन नाही टाकल्या, सबस्टेशन नाही, 34 कोटीचा रस्ताही नाही. कसला विकास? विमानतळ झाला हो, उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? ते खड्डे पाहावे गाडीतून घरी जाताना. साहेब, विमानतळाचं तुम्ही उद्घाटन करण्यापूर्वी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी MIDC करायला पाहिजे. मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र भस्कर गेले आणि दुसरे आले, कळलंच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत माईक घेतात, मला कार्यक्रम कोणाचा आहे? MIDCचा आहे, मस्कर साहेबांचा आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा? कोणाच? काय चाललंय हो? काय प्रोटोकॉल? काय एक का म्हणजे मला कळत नाही. मस्कर साहेब, आपण राजीनामा का कंपनी विकली? नेमाने हे करायचे. मान सन्मान जनता देईल हो. माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं नाही आवडलं. आणि खोटं बोलणारा साहेबांकडे थारा नव्हता. मी म्हणत नाही कोणाला जवळ करू नये, हा तुमचा प्रश्न आहे. सगळं तुम्हाला ब्रीफ होत आहे, माहिती मिळते, खरी नाही एवढंच म्हणे. खरी नाही, खरी नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात एवढीच माहिती गुप्तपणे कोणाला तरी अपॉइंट करा आणि घ्या माहिती.
सन्माननीय आदित्य आमच्या जिल्ह्यात आला, उद्घाटनाला पर्यटन मंत्री आहे. माझ्या दृष्टीने आदित्य माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहे. मी काय बोलणार नाही, कधीच बोलणार आणि बोलत पण नाही. त्याला शुभकामना देईन साहेबांना आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरेंना अभिप्रेत काम करून दाखवा. एक कर्तबगारी मंत्री म्हणून नाव आहे. मला आनंद वाटतो. आणि म्हणून आज आलात तुम्ही सर्व. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. अजितदादाजी, थोरातजी, तुम्ही सर्व आलात. काय चर्चा काय होणार? विमानात होणार. मी एकटा जाणार. कोणी या येऊ नका, मी जाणार. बघूया ना. सिंधुदुर्गात माणसं लँड होतं विमान आणि वाईट बुद्धीने कुठल्या हेतूने यायचं आणि परत जाणं एवढं सोपं नाहीये. नाही सोपं नाही. चांगल्या मनाने या, आनंद लुटा निसर्गाचा. आमची हवा, आमचा निसर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पवित्र झाला, पावन झाला. त्या नावाप्रमाणे महाराजांच्या आपण घडूया ना, संकल्प घडूया. किल्ल्याची डागडुगी करूया, चांगली करून दाखवा. नुसतं महाराजांचं नाव नको, त्यांच्यासाठी केलं पाहिजे, तर त्यांचे गुण आत्मसात करायचे माणूस होईल. असो, जास्त बोलणं जे चाललंय राज्यात काही म्हणायचं नाही. पण मी मात्र केंद्रीय मंत्री मंडळात केंद्रीय मंत्री. MSEB 80% उद्योग माझ्या अंतर्गत येतात. या महाराष्ट्रासाठी जास्त उद्योग वाढावे, रोजगार तयार व्हावे, विकास व्हावा, GDP वाढावा, निर्यात वाढावी, मी प्रयत्नशील असणार. पुढच्या 8-10 दिवसातच सिंधुदुर्गात अधिकारी सगळे येणार. MSEB समुद्र किनारी काय उद्योग होऊ शकतात, त्या उद्योगाचं मार्गदर्शन करायचं. त्यामध्ये MIDCचं सहकार्य आवश्यक आहे. माझा प्रयत्न, माझा विकास, लोकांना रोजगार, रोजीरोटीचा प्रयत्न, माणुसकी धर्मातून इथल्या लोकांना आनंद मिळून देणं आणि हा जिल्हा सुजलाम सुफलाम भारत भूमीवर करणं हा माझा मानस आहे, माझे प्रयत्न आहे. आणि कायमस्वरूपी राहतील. किती अडचणी निर्माण केला तर अडचणीची दखलही घेत. विचारा राऊत विमानात आले, पेढ्याचा बॉक्स घेऊन. राणीजी एक पेढा घ्या. मी थोडासा घेतला, का डायबिटीस आहे. आणि एक त्यांना म्हणलं, राऊतजी या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. हो बोलले, गोड आहे, आत्मसात करा बोललो. एवढेच विचार आहे. बोलायचं ते पण चांगलं बोला, चांगल्या शैलीत बोला, हसत बिसत बोला. लोकांनी चेहरा पाहिल्यानंतर लोकांना वाटवे नाही ना बा, लोक ह्या व्यक्तीकडे विचार आहे. आणि विचारातून माणसांची मन जिंकता येतात. हे मी काय सांगाल. असो, जास्त बोलत नाही. मुख्यमंत्री उपमुख्य सगळ्या टीमना, सगळ्या मंत्र्यांना मुंबईत जायचंय. त्यामुळे ते आले सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला. मी इथल्या देवतांना गारानं घालीन, त्या सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनकामना पूर्ण करत, वेडापिडा असतील तर दुरी कर, अशी मी प्रार्थना पण करेन. आणि म्हणून आज तुम्ही सगळे जमलेले आहात. तुमच्या साक्षीने अर्थमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगेन, आमचा निसर्ग पाहिला, पण त्या विमानतळाच्या आजूबाजूला ब्युटिफिकेशन आवश्यक आहे. अजित पवारजी, तेव्हा थोडे पैसे त्यासाठी द्या. चांगला ब्युटिफिकेशन, विमान उतरल्यावर सगळा आजूबाजूचा निसर्ग लोकांना दिसू दे, आनंद मिळू दे. अशा सारखा विकास या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील करा. ही जमीन विकासासाठी घेतली. इथे पायलटचं प्रशिक्षण वर्ग व्हावेत, त्यासाठी जास्त जागा घेतली. मुंबईत पार्किंगला जागा नसली, जास्त विमान आली तर इथे पार्किंगचं स्टेशन व्हावं म्हणून इथे जागा ठेवण्यात आली आहे. आणि हे विमानतळ चालवणाऱ्याला व्हायबल व्हावं, हा उद्योग
आणि म्हणून एवढी जागा 934 हेक्टर ठेवलेली आहे. काय होतं तुम्ही बघा ना, आजूबाजू गवत पण येत नाही, धड गवत पण. हे खडक होतं, उभा इथे खडक होतं, मी पाहिलंय. अशी जमीन घेतली आणि चांगला दर मिळून आणि इथल्याच लोकांना रोजगार असं अनेक गोष्टी इथे उपलब्ध होतील. सिंधुदुर्गांना नवीन उद्योगून उद्ध्वस्त केलं जाणार नाही, तर स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प सगळ्यांच्या वतीने आहे. मी जरी बोललेलो असलो, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे भाषण कार्यक्रम सन्माननीय आमचे ज्योतिरादित्य शिंदे ऐकतायत. त्यांचाही भविष्यात आपल्याला उपयोग होणार आहे. त्यांचेही आभार मानतो. मी सांगतात परवानगी दिली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी तारीख त्यांनी दिली असते तर आनंद आला असता. असू द्या, भविष्यात या. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आदरणीय ज्योतिरादित्य शिंदे साहेब हे दिल्लीवरून हा कार्यक्रम उपस्थित करत आहात. आपणाला विनंती आहे की आपण या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. मंचवरती आमचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, कॅबिनेट मध्ये आणि संसद मध्ये माझे सहभागी MSME कॅबिनेट मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब, केंद्र राज्य मंत्री आदरणीय रामदास अठावले साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, राजस्व मंत्री बालासाहेब थोराट साहेब, नौजवान ऊर्जावान पर्यटन आणि पर्यावरण मंत्री, ठाकरे परिवाराचा तिसरी पिढी आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, आमचे क्षेत्रचे खासदार विनायक राऊत साहेब, पालकमंत्री उदय सामंत साहेब, औद्योग मंत्री आदरणीय सुभाष देसाई साहेब, दिल्लीवरून माझ्याजवळ माझ्या विभागांचे सचिव राजीव बंसल साहेब, संयुक्त सचिव श्रीमती उषा पादीजी, अलायन्स एअरचे आमचे CEO विनीत सूद साहेब, आणि तिथे सिंधुदुर्ग मध्ये सगळं माझे बंधू भगिनी मित्र आणि मीडियाच्या आमचे साथीगण. दर्यांचे उन्नत सिजला, निर्लयाच्या घमाने भिजला, देश गौरव साठी झिजला, देशांच्या शान रखतो महाराष्ट्र माझा. माझा संबंध महाराष्ट्र जवळ एक राजनीतिक संबंध नाही, राजकारणाचा संबंध नाही, माझा एक पारिवारिक संबंध आहेत आणि रक्ताचा संबंध आहेत. महाराष्ट्र जवळ तो आहेत, पर सिंधुदुर्ग सोबतपणी आहे. सिंधुदुर्गचा विशाल इतिहास आमचे छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळमध्ये जो शौर्याचे प्रतीक होते, महाराष्ट्राचे नाही, देशांच्या नाही, हे अतिशोक्ती नाही, मी सांगतो की विश्वचे शौर्याचे प्रतीक होते. आणि हे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गचा किल्ला त्यांचे कार्यकाळमध्ये निर्माण झाला होता. मी स्मरण करतो 500 वर्ष पूर्वची इतिहासची. पोर्चुगलची शक्ती होती, विचारधारा होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सोच विचारधारा होती हिंदवी स्वराज्याची.
आणि त्यांची हिंदवी स्वराजची सोचमध्ये दाएं तरफ पेशवे होते, बाएं तरफ त्यांचे 3 प्रमुख जनरल सेनापती शिंदे, होलकर, गायकवाड, आणि हे मंडळी साथ घेऊन पोर्चुगलची शक्तीला आणि अंग्रेजी शक्तीला शिकस्त दिली होती. कोंकणला आजाद केला होता. आज जो आजादी आमची आहेत ते आजादी छत्रपती शिवाजी महाराजांची दिलेली आजादी आहेत. हे आमच्या गौरवशाली इतिहास आहेत मराठा माणूसचा. माझ्याजवळ हे एक भावुक क्षण आहे. मी ठाकरे साहेबला निवेदन करतो, मी नारायण राणे साहेबला निवेदन करतो. आमची सिंधुदुर्गची धरती केसरिया धरती आहेत आणि हे केसरिया धरतीचे एक नवीन मोड आज आमची उपस्थित आहेत. हे विमानतळाच्या उद्घाटन केवळ नाही, या ठिकाणीचा एक नवीन इतिहास, या ठिकाणीचा एक नवीन अध्यायाची सुरुवात झाली. आज स्वप्न होता, 3 दशकचं स्वप्न होता आणि भाषणमध्ये बाळासाहेब थोरातपणी सांगून आलेत होते, राणे साहेब पणी सांगून आलेत होते. माझे पूज्य पिताजीचं स्वप्न होता, त्यांचा एक हृदयाचा संबंध होता सिंधुदुर्ग जवळ, आणि केवळ नागर विमानांच्या मंत्रीच्या रूपमध्ये नाही, रेल मंत्रीच्या रूपमध्ये पण हे कोंकणची रेल्वेची सोचपणी झाली होती, सुरुवात झाली होती त्यांच्या कार्यकाळामध्ये. तो आमचा एक पारिवारिक संबंध हे कोंकणची धरती जवळ आहेत. आज चिप्पीचे हवाई अड्डाचा उद्घाटनचा समारोह आहे. मी धन्यवाद आणि बधाई देतो महाराष्ट्राच्या सरकारला, MIDC ला. आणि आज एकाच दिवस एकाच ठिकाणी एअरपोर्टच्या विमानतळाच्या उद्घाटनपणी आहेत आणि पहिला अलायन्स एअरच्या हवाई जहाजपणी विनीत सूद साहेब जवळ आज सुरुवात झाली. मला स्मरण आहे, राणे साहेब, उद्धवजी, हे सिंधुदुर्गच्या धरतीची दिव्यता, सिंधुदुर्गची धरतीची सुंदरता आणि सिंधुदुर्गची धरतीचा इतिहास विश्वरूप घेल हे माझ्यापणी स्वप्न आहेत. आणि मराठा साम्राज्याच्या दर्यांच्या पोर्ट, दर्यांच्या किल्ला ह्याच्या सुंदरता, भावुकता आणि ह्याचा इतिहास आम्हाला देशाच्या बद्दनजर विश्वाच्या स्तरावर घ्यायचा एक संकल्प आम्हाला घ्यायचा आहे. 3 वर्ष पूर्व एक लहान प्लेन आला होता 10 सीटरचा. भगवान गणपती बाप्पा मोरया ते विमानवरती आले होते आणि आज तेच ठिकाणी एक नवीन विमानतळ आणि नवीन फ्लाईटच्या श्री गणेश आम्ही सगळं साथ मध्ये करून राहिले होते. कोंकण आणि सिंधुदुर्गची विशेषता प्राकृतिक विशेषता आहेत, सौंदर्य आहेत, उपजची विशेषता पण आहेत. चाहे आमला पहा, पण चावलला पहा, कोमकमला पहा, काजूला पहा, मासाला पहा, हे सगळी विशेषता, व्यापाऱ्यांची उद्योग हे विशेषता आता सिव्हिल एव्हिएशनच्या मॅप मध्ये येऊन देशामध्ये आम्हाला प्रसिद्ध करायचं आहे. हे आमचा संकल्प आम्हाला पाहिजे. सिंधुदुर्गमध्ये किल्ला आहेत, मंदिर आहेत,
तारकली आहे, देवबाग आहेत, चिवलाच्या अतुल्य समुद्र तट आहेत. माझ्या विचारामध्ये तो आम्ही गोवा जवळ आहेत, पण ही गोवाची प्रसिद्धता आता आम्हाला सिंधुदुर्गमध्ये पाहिजे. गोवाचे जवळ आम्ही आहेत. आरंबोल आणि दोबालिम चिप्पी हवाई अड्डाचा बराबरीची दुरीमध्ये आहेत. इथे पर्यटनची केंद्र आम्हाला पाहिजे. आणि माझी सोच आहे की आज तो सुरुवात झाली सिंधुदुर्ग मुंबईची प्रतिदिनची फ्लाईट अलायन्स एअरची, पण हे मात्र सुरुवात आहे. 530 किलोमीटरची दुरी 50 मिनिटांमध्ये आम्ही करणार. पर हे फ्लाईटला घेऊन आम्ही बँगलोरचं जवळ होणार, हैदराबादचं जवळ होणार, कोलकाताचं जवळ होणार. आणि माझा संकल्प आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपमध्ये 5 वर्षामध्ये 20-25 फ्लाईट आम्हाला सिंधुदुर्गमध्ये पाहिजे. आज माझा निरोप आपणला आहेत. पंतप्रधानची सोच आहे वोकल फॉर लोकल आणि लोकलला ग्लोबल. आम्ही दोघी मिळून सगळं मिळून ह्याच्या उदाहरण सिंधुदुर्गमध्ये करायचं आहे. हे संकल्प आम्ही घेवा. कनेक्टिव्हिटीचा एक संकल्प पंतप्रधानचा आहे. उडे देशचे आम नागरिक, उडानची योजना, हवाई चप्पल वाला भी हवाई जहाज में जाए, ते पंतप्रधानची सोच आणि विचारधारा आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये, पंतप्रधानच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये, उद्धवजीचे नेतृत्व राज्यामध्ये, राणे साहेब आणि मी आणि अथावले साहेब साथमध्ये बसून सिंधुदुर्गचा एक नक्शा बनवून त्याच्यामध्ये कार्य करायचं आहे. हे माझा निरोप आपणला आहेत. आणि हेच कार्यक्रम ह्या ठिकाणी मध्ये आजही आपण पहा 5 दलचे सदस्य एक मंचवरती आहेत. भाजपा, शिवसेना, एनसीपी, काँग्रेस, आरपीआय. म्हणजे काय? म्हणजे आम्ही एकत्रित होऊन कार्य करणार, तो असंभव कार्यपणी संभव होणार. तो माझा निरोप आपणला आहेत. माझी बैठक फार चांगली बैठक झाली होती उद्धव ठाकरे साहेब जवळ दोन दिवस पूर्व. आणि महाराष्ट्राच्या विमानतळाचा विकास, त्याची प्रगती. माझा एक निरोप होता की हे वॅट एअर टर्बाइन फ्यूल वरती आता ह्याला निषेध करून द्या. आपण आम्हाला अतिप्रयोग पाहिजे सिव्हिल एव्हिएशनच्या महाराष्ट्रामध्ये. हे सिंधुदुर्ग आमची 14वी एअरपोर्ट आहेत महाराष्ट्रामध्ये. तो माझा निरोप आहे. लवकर आपणच्या संपूर्ण कॅबिनेट तिथे आपणच्या जवळ आहेत. अजित पवार साहेब पण बसून राहिलेत, बाळासाहेब थोरातजी पण बसून राहिलेत. लवकर हे आपण निर्णय घ्या, माझा निरोप आहेत. आणि माझ्या मंत्रालय आपणच्या जवळ सेवाभावची पद्धती जवळ महाराष्ट्राचा विकास आणि प्रगती करणार. हे माझा संकल्प आपणच्या जवळ. आपण सगळ्यांना फार फार शुभेच्छा आणि फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत. चिपी विमानतळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने ऑनलाईन उपस्थित असलेले ज्योतिरादित्यजी, व्यासपीठावरील केंद्रीय मंत्री नारायणराव आहेत, रामदासजी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, थोरात साहेब आहेत, माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजच्या या क्षणी
आजचा क्षण हा मला वाटतं आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी, मी तुमचं खास अभिनंदन करतोय, कारण तुम्ही इतकं लांब राहून सुद्धा मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो, आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीत जाणे. कारण अनेक झाडं उगवतात, त्यात काही बाभळीची असतात, काही आंब्याची असतात. आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू, जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे, कारण शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. स्वतः अनेकदा मी इकडे म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते ह्या सिंधुदुर्गामध्ये कोकणवासियांच्या समोर नतमस्तक झालं ते शिवसेना प्रमुख. कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावरती बोलायचं तर खूप बोलता येईल, बोलीनही कदाचित, पण आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं, महाराष्ट्राचं वैभव, ही जी संपन्नता आहे ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे, आणि त्या सुविधांमधला सगळ्यात मोठा भाग असतो तो विमानतळाचा. आणि ही जी संपन्नता आहे ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे, आणि त्या सुविधांमधला सगळ्यात मोठा भाग असतो तो विमानतळाचा. आणि त्या विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे. पर्यटन म्हटल्यानंतर आपल्यासमोर साहजिकच राज्य येतं ते आपल्या शेजारचं राज्य गोवा. आपण काही गोव्याच्या विरोधातले नाही आहोत, पण आपली जी काही संपन्नता आहे, आपलं जे काही वैभव आहे, ऐश्वर्य आहे, तेही काही कमी नाही. काकणवर सरस आहे, कमी तर अजिबात नाही आहे. मग सुविधा काय आहे तिकडे? एवढे वर्ष विमानतळाला का लागले? एवढे खरडीघाशी भांडीघाशी का करावी लागली? मग हे सरकार आल्यानंतर ते कसं मार्गी लागलं? पर्यटन 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 आजपर्यंत अनेक जण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू, आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. बाकीच्या गोष्टी आदित्यने व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखीन वेगळं असतं, त्याच्याबद्दल मी काही नंतर बोलेन. पण ज्योतिरादित्यजी, परवा आपली जी बैठक झाली खरंच चांगली झाली, आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो की आजपर्यंत म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षात एक करोनाचा काळ तर आपल्या बोकांडी बसलाच आहे, पण काही वेळेला केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागतं. अनेकदा असं जाणवतं की हे बोलणं नुसतं कोरडं असतं, पण ज्योतिरादित्य ही एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी स्वतःहून बैठकीची वेळ मागितली, आणि मी काही बोलण्याच्या आधी महाराष्ट्रातल्या विमानतळाबद्दल अजितदादा, ज्योतिरादित्य अधिक तळमळीने बोलत होते. मग चिपीचा विमानतळ आहे, शिर्डीचं काय आहे, जळगावचा कसा होणार, अकोल्याचं काय होणार, अमरावतीचं काय होणार, सोलापूरचं कधी होणार. म्हणजे मला असं वाटलं की मी केंद्रीय मंत्री आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री, पण दोघांची आमची नाळ ह्या मातीशी जोडलेली आहे, इथे राजकारण येणार नाही. आज सुद्धा मी अभिमानाने सांगतो की ज्या काही योजना, त्याच्यातली एक RCSची योजना आहे, त्याच्यात आजपर्यंत 6.5 लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये त्याचा लाभ झालेला आहे, आणि ज्योतिरादित्यजी आजच्या या विमानतळाच्या लोकार्पणानंतर अधिक जणांना त्याचा लाभ होणार आहे. करूया ना आपण एकत्र विकास करूया. जे काही आधीचे सगळे बोलून गेलेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार, पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे
माहिती कोणीतरी द्यावी. माझा समज असा आहे की निदान सिंधुदुर्ग तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे, नाही कोणतरी म्हणून मीच बांधला. तर किल्ले आहेत, निळशार पाणी आहे, सुंदर लाल माती आहे. हे सगळं वैभव मी हवाई फोटोग्राफीच्या निमित्ताने हेलिकॉप्टरमधनं बघितली आणि मग माझ्या मनात विचार असा आला की हा एअरपोर्ट आहे, छान जागा आहे, त्याच्यामध्ये हवाई वाहतूक तर आलीच पाहिजे, ती होणारच आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा करण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्योतिराव दत्तेजी, मला असं वाटतं त्याच्या बाबतीत सुद्धा मला तुमची मदत लागेल की हा माझा कोकणातला चिपीचा एअरपोर्ट हा इंटरनॅशनल, मग तुमचे काय त्याच्यामध्ये नियमावली जी असेल की किती किलोमीटर होती, काय असलं तर काय होतं ते तुम्ही बघा. पण इथे एक हेलिपोर्ट पण असला पाहिजे आणि हेलिकॉप्टरमधून जो काही आपला सुंदर नयनरम्य सागर किनारा आहे त्याची जर का हवाई सफर आपण त्याच्यात सुरू केली तर एक आगळं वेगळं पर्यटन हे आपल्या देशामध्ये आपण सुरू करू आहेत. निळशार पाणी आहे, छान सुंदर समुद्र किनारे आहेत आणि नंतर जमिनीवरती आल्यानंतर माझ्या कोकणची संस्कृती, मग त्याच्यामध्ये मासे आले, सगळे आले, कोंबडी वडे आले, सगळ्या गोष्टी आहेत. इतरत्र कुठे जे मिळत नाही ते माझ्या कोकणमध्ये आहे. आणि ह्या कोकणामधून सगळी फळफळावल आहे, आणखीन काही आहे, त्यांचं जागतिक लवकर त्यांचं आपण येणं जाणं सोयीस्कर होईल, अशा अनेक काही गोष्टी करतायत. आणि त्याची सुरुवात म्हणजे कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतलेली आहे. जशी आपण एक गरुड झेप म्हणतो, हवेमध्ये घेतात, भरारी घेतलेली आहे. त्याची खरी सुरुवात ही आज झालेली आहे. आणि हेही खरं आहे की या व्यासपीठावरती जवळपास महाराष्ट्रातल्या प्रमुख सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. म्हणूनच मला वाटतं अलायन्स विमान आहे की काय कळत नाही, सगळ्यांचा अलायन्स आहे, एकत्र विकासासाठी अलायन्स आहे. आणि हे सगळं सुंदर चालू असताना असं म्हणतात की एखादी चांगली गोष्ट असेल तर नजर लागू नये म्हणून एक काळा किट्टा लावावा लागतो. ते लावणारी काही लोक आहेत. एक गालबट लागू नये म्हणून काळा किट्टा लागतो. नारायणराव आपण म्हणाला ते खरं आहे, बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे, म्हणून सर्वदा भयभीत होऊन काहीतरी करेल अशी अजिबात नाही. ती मर्द आहे आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे. आणि म्हणूनच खासदार विनायक राऊत तिकडे निवडून आलेला खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. आणि हेही खरं आहे की बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं, अजिबात नाही, एक क्षण सुद्धा नाही. आणि अशी खोटं बोलणारी कोण लोक होती त्यांना तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण सत्य बोल, खोटं बोलणं मला परवडणार नाही. खोटं बोलतो गेट आउट, हे दाखवलेलं आहे त्यांनी करून. त्याच्यामुळे मला ते इतिहासामध्ये जायचं नाहीये. आपण आज केंद्रामध्ये मंत्री आहात, लघु का असेना, सूक्ष्म का असेना, पण मोठं खातं तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला तुम्ही नक्की करून द्याल ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि जाता जाता विकासामध्ये कुठेही मी पक्षभेद आणत नाही. मला आठवत आहे, तुम्हाला आठवत नसेल, पण तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला मी दुसऱ्या क्षणाला सही केली. आणि जनतेचं कार्य आहे तिकडे मी कोतेपणा आणू इच्छित नाही. कोणी विरोधक हा काय असतो, विचाराला विरोध ठीक आहे, पण पेढ्यातला गोडवा हा दाखवावा लागतो, अंगी बाणवावा लागतो. आणि म्हणून तर म्हणतात तिळगुळ घे आणि गोड बोल. असो, मला जास्त काही बोलायचं नाही कारण ही काही जाहीर सभा नाही. थोडस दुर्दैवाने किंवा नाईलाजाने मला बोलावं लागलं, नाहीतर आजचा हा कार्यक्रम हा माझ्या कोकणासाठी, राज्यासाठी अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. एक आव्हान होतं, मोठं आव्हान होतं की इकडे विमानतळ करणार की नाही, होणार की नाही, कधी होणार. जसं कोकण रेल्वे एक आव्हान होतं तसंच विमानतळ हे एक आव्हान आहे, रस्त्याचं एक आव्हान आहे. पण सगळे मिळून, जसं स्वतः नितीन गडकरी जे पुढे आलेत, येत्या सोमवारीच आपण बैठक घेतोय आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सांगा त्यांचेही काही विषय आहेत, आमचेही काही विषय आहेत.
आजपर्यंत जे काय खड्डे मग ते कारभाराचे असतील किंवा रस्त्यावरचे असतील पडलेत आणि पाडले गेलेत ते बुजवण्याचं काम जर का आपण एकत्र मिळून करणार नसू तर मग मात्र मी म्हणेन आपल्याला निवडून देणाऱ्या आपलं तर आहेच पण निवडून देणाऱ्या जनतेचं ते दुर्भाग्य अरे खड्ड्यात गेली ही लोकशाही असं म्हणण्याची वेळ निदान त्यांच्यावर तरी येऊ द्यायची नसेल तर मला असं वाटतं विकासाच्या कामात राजकीय जोडे येता कामा नयेत. राजकारणाचे जोडे आणू नका ते राजकीय व्यासपीठ आपण बाहेर बोलू पण विकासाच्या वेळेला हे माझं महाराष्ट्र राज्य जसं ज्योतिरादित्य बोलतायत त्यांनी सुद्धा छत्रपतींचा अभिमानाने उल्लेख केला ती परंपरा आपण घेऊन पुढे जातो आहोत आणि ती जात असताना तलवार चालवायची जर वेळ आलीच तर ती आपल्या देशाच्या राज्याच्या शत्रूवरती चालली पाहिजे. आपापसात जर चालली तर मग तसं दुर्भाग्य या मातीचं दुसरं कोणते नसेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला मी परवा त्या विधान भवनात बोलताना बोललो होतो की संधी मिळणं हे फार मोठं काम असतं. संधी मिळायला सुद्धा एक कष्ट तर लागतात आणि नशीब पण लागतं. ही संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीची माती न करता सोनं जर का करण्याचा प्रयत्न आपण केला तर आणि तरच या सगळ्याचा उपयोग होईल. असो आजपासून या विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे. आज पहिलं विमान इकडे आलेलं आहे. मला स्वतःला खात्री आहे मला विश्वास आहे की या कोकणची महती कोकणचं ऐश्वर्य जसजसं हे जगभरात पसरत जाईल ते पसरलेलं आहेच पण येण्या जाण्याची सोय आता उपलब्ध झाली ती झाली म्हटल्यानंतर जगभरातून पर्यटक इकडे येतील आणि त्या पर्यटनासाठी ज्या ज्या काही सुविधा करण्याची गरज आहे त्या सर्व केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एक वचन या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या कोकणवासियांना माता भगिनींना देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब त्याचबरोबर दिल्लीवरून आभार प्रदर्शन करण्यासाठी दिल्ली से आभार व्यक्त करने के लिए वहां के जॉइंट सेक्रेटरी उषा पाधी आपसे विनंती करता हूं. मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे यांनी देखील या कार्यक्रमाला वेळ दिला. उपमुख्यमंत्री अजितदादा, बाळासाहेब थोरात, रामदासजी आठवले, MIDC मंत्री सुभाष देसाई, व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल पालकमंत्री या नात्याने मी सगळ्यांचेच व्यासपीठावरच्या सर्व लोकप्रतिनिधींचे अधिकाऱ्यांचे ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला. आदरणीय उषा पाधी जी आपसे प्रार्थना करता हूं कि आप वहां आभार प्रदर्शन करें. नमस्कार. उपस्थित अतिथिवृंद को मेरा अशेष धन्यवाद एवं अभिनंदन. आज के जो सिंधुदुर्ग कार्यक्रम में जो आज एयरपोर्ट की लोकार्पण हुई है एवं हवाई सेवा का भी उद्घाटन हुआ है एक अच्छा संकेत है जिसकी भविष्य में आने वाले दिन में बहुत सेवाएं वहां बढ़ेगी. इस कार्यक्रम को जो सफल बनाने में मैं सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदय को अशेष धन्यवाद व्यक्त करती हूँ. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विमान सेवा त्वंच्या अमूल्य वेळा देऊन आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्वंचे आभार व्यक्त करू इच्छिते. यहाँ उपस्थित हमारी माननीय मंत्री जो हमेशा हर काम को बहुत समयबद्धता के साथ करने के लिए हमको प्रेरणा देते हैं उनको मेरा कृतज्ञता प्रदान करती हूँ. और वहाँ उपस्थित हमारी केंद्रीय मंत्रीगण उपस्थित महाराष्ट्र सरकार का मंत्रीगण मी त्वंचे आभार व्यक्त करू इच्छिते. यहाँ उपस्थित हमारी माननीय मंत्री जो हमेशा हर काम को बहुत समयबद्धता के साथ करने के लिए हमको प्रेरणा देते हैं उनको मेरा कृतज्ञता प्रदान करती हूँ. और वहाँ उपस्थित हमारी केंद्रीय मंत्रीगण उपस्थित महाराष्ट्र सरकार का मंत्रीगण माननीय संसद महोदय जो हमेशा इस एयरपोर्ट की लाइसेंसिंग और एयर कनेक्टिविटी के बारे में मंत्रालय के से जोगाजोग करते रहे. और उपस्थित सब लोक प्रतिनिधि वृंद हमारे यहाँ सेक्रेटरी महोदय जो
हमको हमारे टीम कैप्टन और इस कार्यक्रम को जो सफल बनाने में एयरलाइन जो विनीत, मनु जी, बल्ला जी सबको, और इस एयरपोर्ट के जो IRB के सब कर्मकर्ता जो है उनको, और उपस्थित मीडिया बंधुगण को सबको मेरा अशेष धन्यवाद। आशा करती हूँ और विश्वास है कि सिंधुदुर्ग की आने वाले दिन में उत्तरोत्तर उन्नति होगी। धन्यवाद। जय हिंद। विमानामध्ये बसून घ्यायचं आहे। जे मान्यवर या विमानाने ज्यांचा इथे प्रयाण झालेलं आहे त्यांना हे विमान पुढच्या काही क्षणांमध्ये निघणार आहे, कारण शेवटी ATC ची परवानगी आणि हा सगळा वेळेचा भाग असतो, त्यामुळे मंचावरून मंडळी सर्व मान्यवर थेट विमानासाठी रवाना होतील। इथेच हा मंच उभारण्यात आला आहे, त्यामुळे अत्यंत रंगतदार अशा प्रकारचे काही टोले, काही टोमणे, काही चिमटे, काही फटके अशा मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाषणं पार पडली।